मित्रांनो, CSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरती 2025 म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025चे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहता की एकूण जागा दिलेल्या आहेत 1161 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे आणि या ठिकाणी अलग अलग पदासाठी अलग अलग या ठिकाणी क्वालिफिकेशन त्याचप्रमाणे अलग अलग जागा इत्यादी या ठिकाणी दिलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जागेसंबंधी तपशील सांगितलेला होता आणि सोबतच जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे त्यावेळेस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले होते. आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. कारण की आपल्या चॅनल अशाच प्रकारची अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. सो मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. मित्रांनो, तुम्ही या साईटवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पाहताय की या ठिकाणी एक लॉगिन एक ऑप्शन दिलेलं आहे. या कोपऱ्यावर उजव्या कोपऱ्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन या ऑप्शनला. मित्रांनो, लॉगिन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्यासमोर 2-3 ऑप्शन निर्माण झाले आहेत. या ठिकाणी पाहताय की न्यू रजिस्ट्रेशन, त्यानंतर फॉरगेट रजिस्ट्रेशन ID अँड पासवर्ड, त्यानंतर व्हेरीफाय मोबाईल नंबर अँड ईमेल ID. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम नेममध्ये टाकायचं आहे तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा व्हेरीफाय नेम म्हणजे सेम तुम्हाला नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या नावात जर बदल असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करून ते नाव तुम्ही या ठिकाणी चेंज नेम टाकू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला एक फादर्स नेम मध्ये टाकायचं तुमचे वडिलांचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय फादर्स नेम म्हणजे डबल नाव तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं असते. त्यानंतर इकडे मदर नेम, त्यानंतर व्हेरीफाय मदर नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर व्हेरीफाय डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इकडे जेंडर तुम्हाला सिलेक्ट केल्यावर खाली तुम्हाला कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वदरची पूर्ण माहिती भरलेली असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला समोर आता मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे व्हेरीफाय मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजे कन्फर्म मोबाईल नंबर त्याचप्रमाणे सोबतच ईमेल ID, त्यानंतर कन्फर्म ईमेल ID अशा प्रकारे ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्हीही टाईप केल्यावर तुम्हाला या या आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा इकडे कॅप्चर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. जर का व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येणार आहे तुमच्यासमोर. ग्रेटिंग यू हॅव सक्सेसफुली रजिस्ट्रेशन विथ CISF ऑनलाईन. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलवर एकसुद्धा मेसेजसुद्धा आलेला असेल. त्यानंतर ऑनलाईन रिक्रुटमेंट रजिस्ट्रेशन ID अँड पासवर्ड हॅज बीन सेंट टू युअर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर अँड ईमेल ID. म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असून तुमच्या ईमेलवर रजिस्ट्रेशन ID सोबतच पासवर्ड या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला समोरला फॉर्म भरण्यासाठी लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लॉगिन या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपण आपल्या पुन्हा होम पेजवर या ठिकाणी येणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी समोरचं लॉगिन करण्यासाठी काही तुम्हाला स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही करंट ओपनिंग या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ॲडमिकेटेड सिटी फायर 24 PST PET ॲडव्हर्टिजमेंट, त्याचप्रमाणे सिटी ड्रायव्हर, त्यानंतर खालचं ऑप्शन आहे कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरती 2024. अशा प्रकारे या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला ट्रेडमॅनचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे कॉन्स्टेबल ट्रेडमॅन
2024 या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर नंतर अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जो तुमच्या ईमेलवर आलेला असेल त्याच नंबर. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून तुम्हाला कॅप्चर फिलअप करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा तुमच्या ईमेलवर सेंड झालेला असेल, तोच या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर फिलअप करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण या ठिकाणी आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक हेअर टू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की हे सूचना वगैरे तुम्ही वाचू शकता. नाही वाटलं तर चालेल, तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केलं आता तुम्हाला या ठिकाणी 4 स्टेपमध्ये हा फॉर्म भरून घ्यायचा असतो. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर ॲप्लिकेशन प्रिवाईज, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, त्यानंतर फीस पेमेंट, अशा 4 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कॅन्डिडेट डिटेलची तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची आहे. जे आपण रजिस्ट्रेशन केलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि जे राहिलेले आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे किंवा सबमिट करायचे आहे. या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जेवढी माहिती वाचून या ठिकाणी पद्धतशीरपणे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 18 नंबरमध्ये व्हिजिबिलिटी ऑफ आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये तुम्हाला 2 या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहेत. मार्क्स म्हणजे या ठिकाणी तुमच्या शरीरावर जे खून असेल, तीळ वगैरे, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जर का तीळ नसेल तर तुम्ही नो मार्क्स हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली ॲड्रेस वगैरे टाकून सेम ॲड्रेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे ॲड्रेसला क्लिक केल्यावर या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल जो आपण रजिस्टर करताना वापरला तो या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला येस नोचे ऑप्शन दिसतील. म्हणजे तुमच्याकडे काही रेकॉर्ड क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे का, अशा प्रकारे. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी 19 नंबरचा कॉलम आहे स्पोर्ट्सचा. जर का तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही ते डिटेल तुम्हाला टाकायची आहे. आणि एकापेक्षा 2 सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करून समोरची प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे हे पूर्ण पेज भरल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून शो आणि प्रिव्हाइस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अजून मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगायचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी 9 नंबरचा ऑप्शन आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये तुमचं क्वालिफिकेशन जे झालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन इत्यादी. तर या ठिकाणी मी 12th हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर तुम्हाला रिलिजनमध्ये जे तुमची कास्ट असेल किंवा जो तुमचा धर्म असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून प्रिव्हाइस या ऑप्शनला शो आणि प्रिव्हाइस असं करायचं आहे. अजून या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे 17 नंबरचा कॉलम आहे. जर का तुम्ही जे क्वालिफिकेशन निवडलं असेल तर या ठिकाणी तुमच्या क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला कुक आणि स्वीपरमॅन अशा प्रकारे या ठिकाणी 2 ऑप्शन आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी इंटरेस्ट असाल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी कुक हे ऑप्शन निवडतो. सोबत या ठिकाणी प्रिव्हाइस या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होणार आहे. या ठिकाणी जर का अगोदरची माहिती पूर्ण भरलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्हाला फॉर्ममध्ये काही एडिट करायचं असेल तर या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. तर या ठिकाणी फायनल ऑप्शनला क्लिक केल्यावर, फायनल सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी नंतरचं पेज ओपन होते डॉक्युमेंट अपलोडिंगचं. या ठिकाणी तुम्हाला एज प्रूफमध्ये तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टी-सी वगैरे अपलोड करायचे आहे. ते PDF मध्ये 1 MBच्या आतमध्ये. त्यानंतर इकडे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 10वीची मार्कशीट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता PDF मध्ये. त्यानंतर इकडे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला फोटो हा 20 ते 50 KBच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे आणि सिग्नेचर तुम्हाला
10 ते 20 केबीच्या आतमध्ये अपलोड करून शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून या ठिकाणी तुम्ही पाहता की व्ह्यू फाईल या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट चेक वगैरे करू शकता. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहताय की यू आर इलिजिबल फॉर फीज एक्झामिनेशन, म्हणजे या ठिकाणी मी एक एस-सी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असून या ठिकाणी फीज नाही आहे. फॉर्म भरण्यासाठी चलान वगैरे नाही आहे एस-सी कॅन्डिडेटला. म्हणून जर का तुम्ही ओ-बी-सीमध्ये फॉर्म भरला असेल किंवा मग जनरल वगैरे फॉर्म तुम्ही भरला असेल, तुम्हाला या ठिकाणी फीज वगैरे फीजचं ऑप्शन येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी फीज पेमेंट केल्यावर अशा प्रकारे पुन्हा तुमच्यासमोर प्रिंट ॲप्लिकेशनचं पेज येणार आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्ही प्रिंट आपल्याकडे शो करून ठेवू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्णपणे ए टू झेड फॉर्म भरलेला असून जर का फॉर्ममध्ये काही अडचण आली असेल, तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.